नमस्कार. बिंदास बोलू या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. परळीमध्ये भर तहसीलच्या समोर संध्याकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान एक खून होतो. या घटनेला 15 महिने उलटतात तरी खुनाचा उलगडा होत नाही. या दरम्यान 4 तपास अधिकारी बदलतात. 2 एसीपींची बदली होते. आपल्या पतीला न्याय मिळावा म्हणून पत्नी पोलीस ठाण्याचे उंबरे झिजवते, पण आरोपी काही मिळत नाही. आपण बोलतोय महादेव मुंडे खून प्रकरणाबद्दल. हो, हे प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेऊयात. महाराष्ट्रात सध्या संतोष देशमुख प्रकरण चर्चेत आहे. विरोधकांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलं आहे. मीडियाने सुद्धा हे प्रकरण लावून धरल्याने यात आरोपी असलेल्यांना मोक्का लावला गेला. परंतु यानंतर ज्यांच्यावर हे आरोप झाले ते वाल्मिक कराड यांच्यावर आता अनेक प्रकरणांचे आरोप होत आहेत. त्यातीलच एक म्हणजे सुरेश धस यांनी बाहेर आणलेलं महादेव मुंडे प्रकरण. महादेव दत्तात्रय मुंडे या पिग्मी एजंट दूध व्यावसायिकाचा 21 ऑक्टोबर 2023च्या रात्री वन विभागाच्या समोरील मोकळ्या जागेत गळ्यावर, चेहऱ्यावर आणि हातावर धारदार शस्त्राने वार करून हत्या होते. या घटनेला 1.5 वर्ष पूर्ण झाले. मात्र अजूनही महादेव यांचा खून कोणी केला आणि का केला या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित आहे. पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात या सगळ्या गुन्ह्यासंदर्भात हत्येचा गुन्हा दाखल केला, पण आरोपी कोण हे काही निष्पन्न होत नव्हते. 2-2.5 महिने वाट पाहिल्यानंतर पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवले. मेहुणा सतीश फड यांनी तत्कालीन एसीपींकडे या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करावा अशी विनंती केली. मात्र काही झालं नाही. मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज केले गेले, मात्र न्याय मिळाला नाही. पुढे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आणि पोलीस तपासात कोणाचा दबाव होता, आरोपी बदलण्यासाठी कोणी दबाव टाकला असं सांगत वाल्मिक कराडच्या मुलाच्या आजूबाजूला महादेव मुंडेचे खुनाचे प्रकरण फिरत असल्याचा दावा केला. सुरेश धस यांनी हे प्रकरण पुन्हा उजेडात आणलं. याच प्रकरणात आमदार धस यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. त्याच घटनास्थळावरून कराडचा मुलगा सुशील कराडने मोबाईलवर देखील फोन केल्याचा धस यांनी आरोप केला आहे. त्याचबरोबर जर 23 ऑक्टोबर 2023 रोजी 8:30 ते 9च्या दरम्यान घटनास्थळावरून मैताची मोटरसायकल, मैताची चप्पल, मारेकऱ्याची चप्पल, मारेकऱ्याच्या काळ्या रंगाचा हात रुमाल जप्त करण्यात आला, मग तिथून बाजूलाच असलेल्या मयत महादेव मुंडेचा मृतदेह पोलिसांना का दिसला नाही हा प्रश्न धस यांनी उपस्थित केला. त्यामुळे एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना महादेव मुंडे प्रकरण बाहेर आल्याने एकंदरीत कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. सुरेश धस यांनी जे आरोप केलेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल बिंदास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.